बातमी जम्मू काश्मीरमधून आहे। शिवसेनेकडून सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भारतीय लष्करातील जवानांसाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान बैसरन व्हॅलीतील हल्ल्यात मृत्यू झालेल्या आदिल हुसेन शाह यांचे कुटुंबीय एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी श्रीनगरला आले। हाँ जी, तो उस वक्त मुलाकात नहीं हो पाई, लेकिन उसने कुछ अपने मेंबर थे जो वहाँ पे उसी वक्त भेजे थे, तो उन्होंने आके हमारी मदद भी की और हमें मकान बनाने का एकनाथ जी शिंदे ने जो वादा किया था कि मैं मकान बना के दूँगा, तो उन्होंने मकान का काम चल रहा है, मकान बन रहा है, तो कम से कम 1 महीना लगेगा तो मकान भी पूरा फिट हो जाएगा। हमारी ये दिली एक चाहत थी, जब ये बैसरन में इंसिडेंट हुआ था जिसमें हमारे भाई की जान गई थी, तो उस टाइम उसके बाद फिर लगभग ऑल ओवर इंडिया से लोग हमारे मतलब घर में आए ताज़ियत के लिए। सबसे पहले जो है महाराष्ट्र के डिप्टी सीएम जो है एकनाथ शिंदे जी, उन्होंने अपनी टीम भेजी थी हमारे घर में ताज़ियत के लिए और उन्होंने हमें मदद भी की। और मैंने वो टाइम में उनसे फ़ोन पे बात भी की थी, तो उन्होंने बोला था जब भी मैं कश्मीर आऊँगा तो मैं आपसे मिलूँगा। तो आज मैंने सुना वो यहाँ पे आ रहे हैं, तो मैं मतलब अपनी फैमिली को लेके उनसे मिलने के लिए आज यहाँ पे आया। वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, कोणत्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत। पण ओबीसींची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलंय। त्यातूनच शरद पवार मंडल यात्रा काढत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। तर ठाकरे एकत्र आले किती दिवस सांगत बसणार अशी टीका त्यांनी केली आहे। ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत। ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं आणि म्हणून आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावलाय असं लक्षात आलं, तर आता ते यात्रा काढतायत। पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही। ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या। ज्यावेळी ओबीसींवर संकट येतं त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा असते, हे ओबीसींनी बघितलेलं आहे। पण ठीक आहे, आता आठवण आली असेल तर ती कृतीत दिसेल अशी अपेक्षा करूया। ठाकरे एकत्रित आले, आता या संदर्भात मला असं वाटतं किती दिवस आपण तेच ते सांगत बसणार आहे। ते एकत्र आले, ते एकत्र राहावेत, एकत्र नांदावेत, एकत्र लढावेत, काय करायचं ते करावं।